नमस्कार. मी डॉक्टर विपिन, जिल्हाधिकारी नांदेड. आज मी आपल्यासोबत एका अत्यंत आणि प्रो शेतकरी म्हणजे शेतकऱ्याच्या चांगल्यासाठी जी योजना आहे, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याला नांदेडमध्ये या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला आहे आणि त्यांचं आपण मोठ्या प्रमाणामध्ये कर्जमुक्ती शासनाने केलेलं आहे. परंतु याच्यामध्ये जोपर्यंत आपला शेतकरी आधार प्रमाणीकरण करत नाही तोपर्यंत त्याला ह्या कर्जमुक्तीचा फायदा भेटत नाही. तर मला सगळ्या नांदेडकरांना हे सांगायचं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 6,500 शेतकरी असे आहेत की ज्यांची यादी बँकेने गव्हर्नमेंटकडे पाठवून ते गव्हर्नमेंटकडून सँक्शन आलेली आहे. परंतु ह्या 6,443 एवढे जे शेतकरी आहे, जवळपास 6,500 शेतकरी आहे, यांनी जोपर्यंत प्रमाणीकरण करत नाही तोपर्यंत यांचा फॉर्म प्रोसेस होत नाही. आणि याच्या अगोदर आपल्याकडे 15,000 असे अजून त्याच्यापैकी मॅक्सिमम लोकांनी केलं. आता हे शेवटचे 6,500 शेतकरी बंधू आपले शिल्लक आहेत. माझी एक विनंती आहे की हे शक्यता आहे की काही शेतकरी बाहेरगावात राहत असल्यामुळे करू नसेल शकले, परंतु दिवाळी आहे, मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरून लोक आपल्या गावात येतात. जर त्या गावातले काही शेतकरी असं त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या बँकेत जाऊन आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्यावं, जेणेकरून त्यांना या शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळेल. आणि याच्यामध्ये एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे की शासनाने 15 नोव्हेंबर हे लास्ट डेट दिलेली आहे. 15 तारखेपर्यंत जर त्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण नाही केलं तर त्यांना या योजनेचा लाभ भेटू शकणार नाही. 15 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे. यानंतर या योजनेला एक्सटेन्शन मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्या या राहिलेल्या शेतकऱ्यांनी आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्यावं. आणि या याद्या ऑलरेडी आम्ही गावोगावी त्याच्या चावडीवर आपण लावलेल्या आहे. जर त्यांना नसेल माहीत तर त्या जवळच्या बँकेत जाऊन आपल्या त्या बँक शाखेच्या मॅनेजरशी भेटून तात्काळ आधार प्रमाणीकरण करून घ्यावं. यामध्ये कोणत्या तालुक्यातले किती शेतकरी लाभार्थी आहे हे आम्ही आज संध्याकाळपर्यंत आमच्या फेसबुक पेजवर आणि आमच्या वेबसाईटवर आम्ही अपलोड करू, जेणेकरून त्या शेतकऱ्यांनी तात्काळ जाऊन आपलं आधार प्रमाणीकरण करून घ्यावं आणि आपलं कर्जापासून आपल्याला मुक्ती करून घ्यावी. धन्यवाद.